सध्याच्या राजकारणामध्ये निष्ठा हा प्रकार शिल्लक राहिलेला दिसत नाहीये। आज इकडे उद्या तिकडे अशा सर्व नेत्यांच्या बेडकुड्या चालू असलेल्या आपण रोज पाहत आहोत। या सगळ्या नेत्यांना निष्ठा काय असते हे शिकवणारं व्यक्तिमत्व म्हणजे गणपतराव आबा देशमुख। 11 वेळा आमदार झालेल्या आबांना कित्येक वेळा विविध पक्षातून खुर्ची आणि मंत्रिपदासाठी ऑफर आले असतील, परंतु आबा या सर्व गोष्टींच्या मोहात कधी पडलेच नाहीत। आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात गणपतराव आबांनी केली ती शेतकरी कामगार पक्षातून आणि शेवटपर्यंत ते शेकापचेच राहिले। गणपतराव देशमुख हे सांगोला विधानसभा मतदारसंघाचे परमनंट आमदार राहिले। 1962 साली गणपतराव देशमुख यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर पहिल्यांदाच आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये प्रवेश केला। पुढे 1972 आणि 1995चा अपवाद वगळला तर जवळजवळ 55 वर्ष ते सांगोला मतदारसंघाचे आमदार राहिले। 1972च्या निवडणुकीमध्ये काकासाहेब साळुंखे पाटील तर 1995च्या निवडणुकीमध्ये शहाजी बापू पाटील यांच्याकडून ते पराभूत झाले। 55 वर्षाचा प्रदीर्घ कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात 2017 साली गणपतराव आबांचा सर्व आमदारांकडून सन्मान करण्यात आला। त्यांची बहुतांश कारकीर्द ही विरोधी बाकावर बसूनच गेली। 1978 साली गणपतराव देशमुख हे शरद पवारांच्या पुलोद सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते। आपल्या प्रदीर्घ राजकीय जीवन प्रवासात एवढाच काळ त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली। आपली संपूर्ण कारकीर्द सांगोल्याची दुष्काळी परिस्थिती बदलण्यासाठी घालवली। सांगोल्यातील प्रत्येक गावामध्ये वाडी वस्तीवर आबांचा दांडगा जनसंपर्क होता। सादर राहणीमान आणि सर्वसामान्य जीवनशैली हीच गणपतराव आबांची खरी ओळख होती। आमदार असल्याचा बळेजाव त्यांनी कधीच केला नाही। अगदी शेवटपर्यंत ते सर्वसामान्य लोकांमध्ये राहिले। पुढील काळात वाढलेल्या वयामुळे त्यांनी 2019ची निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला, परंतु कार्यकर्त्यांनी गणपतराव आबांना ही निवडणूक लढवण्याची खूप विनंती केली। आबांचे कार्यकर्त्यांनी पाय देखील पकडले, परंतु यावेळी त्यांनी कोणाचंही न ऐकता ही निवडणूक न लढण्याचा आणि राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला। आबांच्या या निर्णयानंतर बहुतांश कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले। आबांच्या पाठोपाठ या मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाकडून कोण निवडणूक लढवणार याबाबत मोठे प्रश्नचिन्ह शेकापुढे तयार झाले होते। गणपतराव देशमुख यांची जागा घेणारं दुसरं नेतृत्व सांगोल्यामध्ये तयार झालं नसल्याने उमेदवारीचा पेच तयार झाला होता। 93 वर्ष वय झालेलं असताना देखील आबासाहेब फिरसे हा नारा संपूर्ण मतदारसंघामध्ये गाजत होता। सुरुवातीला आबांच्या पाठोपाठ या मतदारसंघातून शेकापने उद्योजक भाऊसाहेब रुपनवर यांचं नाव विधानसभेसाठी जाहीर केलं, परंतु भाऊसाहेब रुपनवर यांचं नाव जाहीर होताच शेकाप कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले। त्या बैठकीतून बरेच पदाधिकारी निघून देखील गेले। आपला निर्णय चुकला याची जाणीव शेकापच्या पक्षश्रेष्ठींना नंतर झाली आणि शेवटी आपला निर्णय बदलत त्यांनी गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर केली। तसं पाहायला गेलं तर अनिकेत देशमुख हा सांगोला मतदारसंघासाठी अतिशय असा नौका चेहरा होता। त्यामुळे याचा फटका येत्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाला बसणार हे दिसतच होते। तसेच नेहमी गणपतराव देशमुख यांच्या सोबत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका देखील या निवडणुकीमध्ये संभ्रम निर्माण करणारी होती। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील हे तर शिवसेनेचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांच्या समर्थनार्थ संपूर्ण मतदारसंघात फिरत होते। त्यामुळे डॉक्टर अनिकेत देशमुख या निवडणुकीमध्ये निवडून येतील का याबद्दल साशंकता तयार झाली होती। ही निवडणूक अतिशय चुरशीची ठरली। गणपतराव देशमुख यांच्याकडून सतत पराभूत होणारे शहाजी बापू पाटील हे पूर्ण ताकदीने ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्नशील होते। अखेर ही निवडणूक संपून निकालाचा दिवस उजडला। निवडणुकीच्या निकालात पहिली फेरी ते अखेरच्या फेरीपर्यंत शहाजी बापू पाटील हे सातत्याने मताधिक्य मिळवत गेले, परंतु हे मताधिक्य अगदी कमी असल्याने या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याची उत्कंठा अगदी शेगेला गेली होती। 29व्या फेरी अखेर 1075 मतांनी शहाजी बापू पाटील हे आघाडीवर होते। नेमके त्याच वेळी पोस्टल मतमोजणींना सुरुवात देखील झाली होती, परंतु विजयासाठी असुसलेल्या शहाजी बापूंच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करायला सुरुवात केली। तर त्यानंतर थोड्याच वेळात शेकापच्या कार्यकर्त्यांनी देखील अनिकेत देशमुख यांचा 96 मताने विजय झाल्याचे सांगत जल्लोष करायला सुरुवात केली। त्यानंतर दोन्ही बाजूंनी बराच वेळ जल्लोष चालू राहिला। कोण आघाडीवर कोण पिछाडीवर याचा घोळ संपता संपेना। अखेर 4 ते 5 तासानंतर ही मतमोजणी पूर्ण झाली आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शहाजी बापू पाटील हे 768 मतांनी या मतदारसंघातून विजय झाल्याचे जाहीर केले। शहाजी बापू पाटील यांची पराभवाची मालिका या निवडणुकीमध्ये अखेर संपली।
सतत पराभवाचे तोंड पाहणाऱ्या बापूंना अखेर विजयाचा गुलाल मिळाला आणि शहाजी बापू पाटील हे सांगोला मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून गेले। त्यानंतरच्या काळात शेकाप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अशी अस्वस्थता तयार झाली होती। पुढे 30 जुलै 2021ला सांगोल्याचा वाघ गणपतराव देशमुख यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि राजकारणातील एक वटवृक्ष हरपल्याची भावना या मतदारसंघामध्ये तयार झाली। त्यानंतरच्या काळामध्ये डॉक्टर अनिकेत देशमुख हे या मतदारसंघामध्ये जास्त काळ नसायचे, तसेच कार्यकर्त्यांचा देखील त्यांचा संपर्क कमी होता। सर्वसामान्य लोकांमध्ये त्यांचा वावर अतिशय कमी होता। त्यामुळे आबांचा हक्काचा मतदार नाराज होत चालला होता। त्यामुळे गणपतराव आबांचा वारसा जपण्यात डॉक्टर अनिकेत देशमुख कमी पडत आहेत का असे सर्वसामान्य लोकांना वाटू लागले। याचाच फायदा विरोधक शहाजी बापू पाटील यांनी पुढील स्थानिक निवडणुकीमध्ये घेतला। हे सर्व चालू असतानाच काही दिवसातच गणपतराव आबांचे दुसरे नातू बाबासाहेब देशमुख हे सांगोला मतदारसंघामध्ये प्रचंड ऍक्टिव्ह झाले। संपूर्ण मतदारसंघ त्यांनी पिंजून काढायला सुरुवात केली। सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये ते सामील होऊ लागले। पेशाने डॉक्टर असलेल्या बाबासाहेब देशमुख यांची सांगोला मतदारसंघामध्ये छाप पडताना दिसू लागली। गणपतराव देशमुख यांचा विचार प्रत्येक घराघरात पोहोचण्याचा निर्धार बाबासाहेब देशमुख यांनी केला आणि सांगोल्यातील मरगळलेले शेकाप कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा उत्साह संचारला। परंतु बाबासाहेब देशमुख यांच्या एंट्रीने देशमुख कुटुंबात सुप्त संघर्ष सुरू झाला आहे का याची चर्चा संपूर्ण मतदारसंघामध्ये सुरू झाली। कार्यकर्त्यांमध्ये पण थोडाफार संभ्रम तयार झाला। मात्र बाबासाहेब देशमुख आणि खुद्द अनिकेत देशमुख यांनी आपण एकच आहोत असे वेळोवेळी सांगितलं। एकमेकांबद्दल बोलताना त्यांनी आपला स्वतःचा तोल कधी ढासळू दिला नाही। पुढील काळात ते बऱ्याच व्यासपीठावर एकत्रित देखील दिसले। गणपतराव आबा देशमुख यांच्या सांगोला येथील पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाप्रसंगी हे दोन्ही बंधू नेहमी सोबत दिसले। सध्या सांगोला मतदारसंघामध्ये बाबासाहेब देशमुख यांनी जनसंपर्काच्या बळावर गणपतराव देशमुख यांचा वारसा आपण चालवू शकतो हे दाखवण्यास सुरुवात केली आहे। या मतदारसंघात पुढचा आमदार शेकापचाच व्हावा असा त्यांचा मानस आहे आणि त्यासाठी ते प्रचंड प्रयत्नवादी देखील आहेत। तर दुसरीकडे अनिकेत देशमुख यांचा मतदारसंघातील वावर देखील थोडाफार वाढला आहे। त्यामुळे आबांचा वारसा पुढे कोण नेणार याबाबत सध्या प्रश्नचिन्ह तयार झाले आहे। काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना देशमुख परिवारातून येणाऱ्या विधानसभेसाठी कोण उमेदवार असेल याबाबत प्रश्न केला असता आमचा पक्ष हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि कार्यकर्ते जे निर्णय घेतील तो आम्हा दोन्ही बंधूंना मान्य असेल असे त्यांनी आपले मत व्यक्त केले। असं असलं तरी देखील साधे राहणीमान आणि उच्च विचार असलेल्या बाबासाहेब देशमुख यांचं नेतृत्व सांगोल्यातील सर्वसामान्य जनतेच्या मनाला भुरळ घालत आहे हे नक्की। त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये शहाजी बापूंपुढे बाबासाहेब देशमुख यांच्या रूपाने एक तगडं आव्हान असणार हे जाणवत आहे। त्यामुळे सांगोल्याचा गेलेला आपला गड परत मिळवण्यात देशमुख बंधूंना यश येईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। परंतु हा गड परत मिळवताना सेनापती म्हणून बाबासाहेब देशमुख का अनिकेत देशमुख हे असतील हे पाहण्यासाठी येणाऱ्या विधानसभेची वाट आपणा सर्वांना पाहावी लागेल। एकूण एक सांगोला मतदारसंघाबद्दल आपलं मत काय आहे हे आपण आम्हाला नक्की कळवा। तोपर्यंत धन्यवाद।